भारत माता की प्रतीक वंदे एनसीसी आवाज जोरात भारत माता की भारत वंदे वंदे भारत माता की। भारतीय सैन्य दलांचे मनोबल वाढवण्यासाठी तसेच भारताचे लाडके पंतप्रधान तसेच जगात विख्यात असलेले माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी संपूर्ण भारत देशामध्येच ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेसाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले असून पुसदमध्ये सुद्धा भव्य दिव्य सर्वपक्षीय तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून आज रोजी पुसद येथे यशवंतराव रंगमंदिर स्टेडियमवर या रॅलीची सुरुवात होऊन पुसदमध्ये ही रॅली तिरंगे हातात घेऊन तसेच भव्य दिव्य मोठा तिरंगा सुद्धा हातात पकडून सर्वच जाती धर्म पंथ व सर्वच पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित राहून भारत माता की जय वंदे मातरम अशा जयघोषात भव्य दिव्य हजारोंच्या संख्येने रॅली संपन्न झाली। या रॅलीमध्ये सर्वच पक्षाचे लोकांनी व सर्वच जाती धर्मातील लोकांनी हिरहिरीने सहभाग नोंदवला। यावेळेस आबाल बाल वृद्ध यांनी आपल्या देशावरील आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी उन्हाच्या तडाख्यात सुद्धा उन्हाला गर्मीला न जुमानता या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला। पोलीस प्रशासन तसेच सुरक्षा कर्मचारी पण यावेळेस उपस्थित होते। हे रॅलीचे एक गुणविशेष म्हणजे इथे कोणत्याही पक्षाचा कसलाही झेंडा किंवा कसल्याही गळ्यात पक्षाचे कोणतेच चिन्ह न वापरता फक्त आणि फक्त देशप्रेम मातृभूमीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी ही रॅली असून या रॅलीमध्ये सर्वांच्याच हातात तिरंगा लहरत होता। तिरंग्यावरील प्रेम मातृभूमीवरील प्रेम तसेच आपल्या तिन्ही सैन्य दलातील काम करणाऱ्या सैनिकांसाठी एक आभार व्यक्त करत प्रेम व्यक्त करत आदर व्यक्त करत ही रॅली होती। या रॅलीमध्ये माजी सैनिक हिरहिरीने उपस्थित होते। त्यांच्या पाठोपाठ मातृशक्ती व दुर्गा स्वरूपी मुली उपस्थित होत्या। रॅलीचे सूत्रसंचलन यशस्वी दिसत सर्वांनीच इथे हिरहिरीने बारीबारीने सहभाग नोंदवला। लहान मुली देखील यात सहभागी झाले होते। पक्षाचे कोणतेही बॅनर नसून फक्त आणि फक्त सैन्य दलांचे आभार मानणारे फलक इथे आपण पाहतोय। भारत माता की जयघोष करणारी तरुणाई इथं आपण पाहतोय। फक्त देशावरील प्रेम मातृभक्ती आपल्याला सर्वांच्या शहरात आणि सर्वांच्या आनंदामध्ये दिसते। ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार झाले। बेळगाव येथे झालेल्या निरपराध लोकांवर हल्ल्याचा निषेध नोंदवला होता।
त्यानंतर अवघ्या 15व्या दिवशीच पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पडले आणि आता ये नया भारत है, किसी से डरेगा नहीं तो घर में घुस के मारेगा, हे सिद्ध करलेलं आहे ऑपरेशन सिंदूरने. आपल्या माता भगिनींच्या सौभाग्याचं लेणं म्हणजे सिंदूर, कपाळावरील कुंकू याचे नाव आणि सहानुभूती असणारे फोटो काढताना फोटोकडे बघा ना, सर्वांच्या बद्दल प्रेम असणारे, सर्वांच्या भावना ओळखून घेणारे माननीय पंतप्रधान यांनी ऑपरेशन सिंदूरचे नाव ठेवले होते आणि ऑपरेशन सिंदूर हे यशस्वीरित्या आपल्या दलाने वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून जे आतंकवादी पाकिस्तानमध्ये अड्डे होते ते जमीन दोस्त केले. आता पाकिस्तानला ही चेतावणी आहे की यानंतर जर भारताकडे त्याने वाकड्या नजरेने पाहिले तर त्याचे डोळे काढण्यात येतील आणि आता भारत कोणतेही आतंकी हल्ले सहन करणार नसून योग्य वेळी जशास तसे उत्तर भारत पाकिस्तानमध्ये घुसून जशास तसे उत्तर द्यायला सक्षम आहे. तो कोणाला भिणार नाही व कोणालाही कसलाही जॉब देखील देणार नाही. प्रेमाने झाले, सर्वांच्या वतीने झाले, इतर देशाकडूनही सांगून झाले, तरी सुद्धा शस्त्रसंधी झाल्यानंतरही पाकिस्तानने 3 तासाच्याच अवधीत पुन्हा शस्त्रसंधी तोडून हल्ला जो केला होता तो देखील भारताने मोडून काढला होता आणि कोणत्याही गोष्टीच्या कोणत्याही राजकारणाच्या कोणत्याही गोड बोलण्याच्या गोष्टीला आता भारत जो म्हणणार नाही तर भारताकडे वाकडी नजर करणाऱ्या, भारतामध्ये राहणाऱ्या भारतीयांच्यावर निर्दोषांवर हल्ले करणाऱ्या आतंकी हमल्यांना जसाच तसे उत्तर देऊन जे आतंकी हल्ले आतंकवादाला प्रेरणा देणाऱ्या पाकिस्तान तसेच आतंकवादाला प्रोत्साहन देणारा पाकिस्तान याला जसंच तसे उत्तर द्यायला आता भारत सक्षम आहे. हा नवीन भारत आहे आणि पंतप्रधान मोदीजींनी तिन्ही सैन्य दलाला जी मोकळीक दिली आणि त्या मोकळीकीचे परिणाम स्वरूप आपण पाहतो की ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या पार पडले व सर्वांचा बदला भारत देशाने घेतलेला आहे. वंदे मातरम. मला अभिमान आहे की आपण कोणीही इतरत्र नारे देणार नाही. भारत देशामधले रहिवासी आहोत आणि भारत देशाच्या सिंदूर पुसण्याचं काम या आतंकवाद्यांनी केलं होतं. मधीलच आमच्या पुसटकरांनी एवढा भव्य दिव्य तिरंगा रॅली काढून कृतज्ञता व्यक्त करत आज एकत्र आले. ही रॅली हेच दर्शवते की भारत देशावर आमच्या सर्वांचे प्रेम आहे. भारत हा आमचा देश आहे आणि आमच्या भारत देशावर कोणीही वाकडी नजर केली तर त्याचे डोळे छाटायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. माता भगिनी त्या मोठ्या संख्येने आपण पाहतोय. भारत माता की जय, वंदे मातरमचे जयघोष करत लहान मुलं मुली सहभाग नोंदवला होता. माजी सैन्य दल, पोलीस दल तसेच वकील संघटना सर्वच या रॅलीमध्ये सहभागी असलेले आपण पाहिलेले आहे. बातमी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व आपले ऑपरेशन सिंदूरबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायलाही विसरू नका. आपल्या कमेंटचे आम्ही स्वागत करू आणि आपल्याला रिप्लायसुद्धा देऊ.
धन्यवाद. मी रेश्मा शिंदे, इनसाईड स्टोरीकडून पुन्हा एकदा.